काय होता म्हणजे जे काय होतं त्यात मुदतवाढ मागितली होती की काही लोकांचं राहिलेलं आहे आणि जुन्या जे पुरवठादार आहे त्या पुरवठादाराकडे अजून किट्स शिल्लक आहेत तर तेवढ्या 1,23,000 किट्स 1,53,000 किट्स वाटण्याची परवानगी द्यावी काय. तर प्रस्ताव होता सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांनी उक्त पत्रान्वये 1,53,698 अत्यावश्यक वस्तू संच एसेन्शियल किट व 1,53,498 सुरक्षा सेफ्टी किट वाटपास मुदतवाढ देण्याच्या विनंतीस मान्यता देण्यास हरकत नसावी. आणि मग पुढे त्यांनी असंही म्हटलं की सद्यस्थितीत मंडळाकडे 20,67,000 बांधकाम कामगारापैकी 13,84,730 एवढ्या बांधकाम कामगाराची नोंदणी जीवित आहे, सक्रिय आहे आणि नोंदणी केलेल्या जीवित 13,84,770 पैकी 9,27,730 बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच व सेफ्टी किट हे वाटप केल्यानंतर उर्वरित 4,57,000 बांधकाम कामगारांना हे संच वाटप करण्याबाबत पुढची काय कारवाई करायची अशा प्रकारचा 2 प्रस्ताव आपल्या पुढे आले. आपण बघितलं असेल, मी गजनी का म्हटलं, आपण म्हणाले मित्र त्यांच्यावर टाकलं, असं नाही आहे. आपण आपल्या अक्षरात लिहिलंय स्वतः प्रस्ताव मान्य. आणि दुसरं संदर्भात उर्वरित 4,53,000 बांधकाम कामगारांना सध्याच्याच कंत्राटदारामार्फत त्याच दराने दोन्ही संच पुरवण्यात यावे. राज्यातील बांधकाम कामगारासाठी एका अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे. राज्य शासनाकडून आज 13 जुलै 2026 रोजी राज्यातील बांधकाम कामगारासाठी 4 नव्या योजना राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. यामध्ये बांधकाम कामगाराच्या पाल्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती योजना, मंडळाकडे नोंदित बांधकाम कामगारांकरिता शैक्षणिक सहाय्य, सामाजिक व सुरक्षा, आरोग्यविषयक व अर्थसहाय्याच्या एकूण 29 विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. आता या योजनांशिवाय नवीन 3 कल्याणकारी योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत. मंडळाने माहे जुलै 2020 पासून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नूतनीकरण व लाभ वाटपाची प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यातील बांधकाम कामगारांना मंडळाच्या www.mahabocw.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नूतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मंडळाकडे जमा होत असलेल्या उपकर निधीमधून मंडळामार्फत बांधकाम कामगारांच्या पाल्यांकरिता इयत्ता 1ली पासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत अर्थसहाय्य, अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षणाकरिता विशेष सहाय्य, बांधकाम कामगारांचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांच्या घराकरिता अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांची प्रसूती तसेच गंभीर आजाराकरिता अर्थसहाय्य यासह एकूण 29 कल्याणकारी योजनांचा लाभ थेट बांधकाम कामगारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे. बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व अत्यावश्यक संचाचे वाटप करण्यात येत आहे. मंडळामार्फत कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव कालावधीत राज्यात मध्यान्ह भोजनासह रात्रीचे भोजन वितरित करण्यात येत आहे. ही योजना कोविड विषाणू कालावधीत फार उपयुक्त ठरल्यामुळे कामगारांमध्ये लोकप्रिय झालेली आहे. सदर योजनेमुळे कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव कालावधीत स्थलांतर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. मध्यान्ह भोजन योजना राबविल्याबाबत कामगार व कामगार संघटनांकडून मंडळाचे अभिनंदन होत असल्याचे नमूद करून बांधकाम कामगारांकरिता नव्याने घोषित 3 योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचेही निर्देश मंत्री श्री मुश्रीफ यांनी मंडळाला दिले आहेत. मंडळामार्फत कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव कालावधीत राज्यात मध्यान्ह भोजनासह रात्रीचे भोजन वितरित करण्यात येत आहे. ही योजना कोविड विषाणू कालावधीत फार उपयुक्त ठरल्यामुळे कामगारांमध्ये लोकप्रिय झालेली आहे. सदर योजनेमुळे कोविड-19 विषाणू प्रादुर्भाव कालावधीत स्थलांतर मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. मध्यान्ह भोजन योजना राबविल्याबाबत कामगार व कामगार संघटनांकडून मंडळाचे अभिनंदन होत असल्याचे नमूद करून बांधकाम कामगारांकरिता नव्याने घोषित 3 योजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचेही निर्देश मंत्री श्री मुश्रीफ यांनी मंडळाला दिले आहेत.